भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. इथल्या प्रत्येक राज्याची संस्कृती आणि परंपरा वेगवेगळी आहे. जेव्हा गोष्ट लग्नाची येते तेव्हा भारताच्या अनेक भागात नवरीला लग्नानंतर सासरी जावं लागतं. परंतु एक राज्य असं आहे की ज्यातील एका विशिष्ट समाजात काही वेगळे नियम आहेत. इथे पतीला आपलं घर सोडून पत्नीच्या घरी जावं लागतं. तुम्हाला ठाऊक आहे का ते राज्य? आम्ही बोलतोय नॉर्थ ईस्ट स्टेट मेघालय राज्याबद्दल. इथला खासी नावाचा समाज थोड्या वेगळ्या रीती पाळतो. इथल्या रीतिरिवाजानुसार वडील नव्हे तर आई इथला वंश चालवत असते. थोडक्यात इथे मातृसत्ताक व्यवस्थेने घर चालवलं जातं. याचाच अर्थ असा की घरंदाज संपत्ती वडिलांकडून मुलाला मिळण्याऐवजी आईकडून मुलीला वारसा हक्काने मिळत असते. मुलं आणि मुली आपल्या आईचं आडनाव लावतात. लग्नानंतर नवरा आपल्या सासूच्या घरी राहू लागतो. या समाजात महिलांना भरपूर सन्मान दिला जातो आणि पुरुषांपेक्षा जास्त अधिकार देखील त्यांना मिळतात. मेघालयमध्ये एकच गोत्र असलेल्या 2 व्यक्तींना लग्नाची परवानगी नाही. या लग्नांमध्ये काही असे रीतिरिवाज आणि परंपरा आहेत ज्यामध्ये मुली मुलांना प्रपोज करतात. युवा पुरुष आणि महिलांना जीवनसाथी निवडण्यासाठी खूप स्वातंत्र्य दिलं जातं. जे लोक लग्न करणार असतात ते आधीपासूनच एकमेकांना अगदी नीट ओळखत असतात. मेघालयमध्ये पारंपरिक लग्न फार गुंतागुंतीचं असतं. या राज्यात लग्न तेव्हाच होतं जेव्हा मुलगा आणि मुलगी दोघांच्याही घरच्यांची या लग्नाला सहमती असते. काही वेळेस औपचारिक लग्न कार्यक्रम होत नाही. हा समारंभ नवरीच्या घरी साजरा केला जातो. यात जोडपं एकमेकांना अंगठी परिधान करतं. मेघालयच्या लग्नांमधील सगळ्यात चांगली गोष्ट अशी की इथे हुंडा पद्धती नाही. लग्नामध्ये कपडे परिधान करण्याची स्टाईल देखील खूपच युनिक असते. नवरी पारंपरिक दागिने परिधान करते, ज्याला स्थानिक भाषेत धारा किंवा जेनेस्म असं म्हटलं जातं. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला नक्की सबस्क्राईब करा.